हां, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्समध्ये 3 थीटाचा टॅन ऑफ 3 थीटाचा फॉर्म्युला बघायचा आहे. त्यासाठी आपण अगोदर ऑलरेडी साइन 3 थीटा आणि कॉस ऑफ 3 थीटाचे फॉर्म्युले बघितलेले. साइन 3 थीटाचा फॉर्म्युला काय बघायला लागतोय, 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा आणि कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. आणि मला हा टॅन 3 थीटाचा रिझल्ट जर टॅनमध्ये पाहिजे असेल तर मला प्रत्येक टर्मला कॉसनी डिवाइड केल्यानंतर साइन टॅनच्या फॉर्ममध्ये येईल. पण इथे साइनची हायेस्ट पॉवर काय आहे तर 3 आहे, साइन क्यूब आहे. त्यामुळे मी प्रत्येक टर्मला कॉस क्यूबनी डिवाइड करतो. बघा इथे 3 साइन थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा डिवाइडेड बाय 4 कॉस क्यूब थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा. ईच अँड एव्हरी टर्मला 3 कॉस थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा. कॉस क्यूब थीटानी काय केलं मी डिवाइड केलं. आणि मग इथे कॉस क्यूब कॅन्सल होईल. इथे साइन अपॉन कॉसचे 3 फॅक्टर आहेत, त्यातला एक फॅक्टर साइनला डिवाइड केल्यावर टॅन होईल आणि राहिलेले 2 फॅक्टर म्हणजे कॉस स्क्वेअर थीटाचं 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर होईल. म्हणजे एक कॉस घेऊन साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थीटा इंटू 1 अपॉन एक कॉसचा फॅक्टर गेल्यानंतर साइनला डिवाइड केल्यानंतर 1 अपॉन कॉस स्क्वेअर राहणार आहे आणि तो आपल्याला मिळेल सेक स्क्वेअर थीटा मायनस 4 साइन क्यूब अपॉन कॉस क्यूब म्हणजे काय तर टॅन क्यूब थीटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये कॉस क्यूब कॅन्सल झाला 4 राहणार मायनस 3. आता इथे एक कॉस कॅन्सल झाला म्हणजे स्क्वेअर राहणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय सेक स्क्वेअर थीटा. आता हा सगळा पार्ट मला टॅनमध्ये करायचा असेल तर या सेक स्क्वेअर थीटासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आणि मग तो फॉर्म्युला इथे वापरल्यानंतर 3 टॅन थीटा इन ब्रॅकेट सेक स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा मायनस 4 काय आहे टॅन क्यूब थीटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये 4 मायनस 3 सेक स्क्वेअर थीटा म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आणि मग इथे काय करायला लागेल आपल्याला या ब्रॅकेटला 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाला 3 टॅन थीटानी आणि 3ने 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाला मल्टिप्लाय करून पुढच्या टर्म ज्या मी इथे लिहितो बघा 3 टॅन थीटानी 1ला मल्टिप्लाय केला 3 टॅन थीटा येईल प्लस 3 टॅन थीटानी टॅन स्क्वेअर थीटाला मल्टिप्लाय केल्यानंतर 3 टॅन क्यूब थीटा येईल. म्हणजेच इथे काय करूया आपल्याला फॉर्म्युला आपण बघतोय टॅन 3 थीटाचा इज इक्वल टू 3 टॅन थीटा प्लस 3 टॅन क्यूब थीटा आणि ऑलरेडी मायनस 4 टॅन क्यूब थीटा मायनस 4 टॅन क्यूब थीटा ऑलरेडी आहे डिवायडेड बाय 4 मायनस 3ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं 4 मायनस 3 मायनस 3 टॅन स्क्वेअर थीटा 3 टॅन स्क्वेअर थीटा. आणि मग इथे लाईक टर्म जे आहेत त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन होईल. इथे 4 मायनस 3 म्हणजे 1 येईल मायनस 3 टॅन स्क्वेअर थीटा 4 मायनस 3 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थीटा आणि 3 टॅन क्यूब थीटा मायनस 4 टॅन क्यूब थीटा 3 मायनस 4 लाईक टर्म्स आहेत कोइफिशियंटची ॲडिशन सबट्रॅक्शन 3 मायनस 4 म्हणजे मायनस 1 टॅन क्यूब थीटा म्हणजे ही टर्म आहे तशी 3 टॅन थीटा मायनस 1 टॅन क्यूब थीटा. हा फॉर्म्युला कशाचा मिळाला आपल्याला टॅन ऑफ 3 थीटाचा. टॅन 3 थीटाचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला 3t मायनस टी क्यूब अपॉन 1 मायनस 3t स्क्वेअर वेअर t इज इक्वल टू टॅन थीटा टॅन ऑफ 3 थीटा वेअर t इज इक्वल टू टॅन थीटा.
किंवा टॅन थिटा 3 मानल्यानंतर.